नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये तयार होणारा कोन कसा मोजायचा। तर त्याच्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। त्या कोणत्या ते बघा। तर मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 अंशाचा कोन तयार करतो, तर तास काटा एका मिनिटामध्ये अर्धा अंशाचा कोन तयार करतो। फक्त ह्या दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात। ह्या दोन गोष्टींवरून आपल्याला घड्याळामध्ये दोन काट्यांच्या मध्ये किती अंशाचा कोन तयार होतो हे अगदी सहज काढता येतं। आता इथे विचारले 1:30 वाजता ह्या तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन तयार झालेला असेल। कसं काढायचे ते बघूया। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12 ते 1 याच्या दरम्यान किती मिनिट असतात, तर 5 मिनिट असतात। तर एका मिनिटामध्ये तो काटा मिनिट काटा किती अंशाचा कोन तयार करतो, 6 अंशाचा कोन तयार करतो। म्हणजे हा तो 12 ते 1 ह्याच्या दरम्यान किती अंशाचा कोन तयार करेल, तर 30 अंशाचा कोन तयार करेल। मग आता आपण काय बघायचंय, तास काट्यापासून मिनिट काट्यापर्यंत जेवढे 5 मिनिटाची घरं आहेत ती पूर्ण घरं फक्त आपण त्याच्याकडेच लक्ष द्यायचं। 1 ते 2 च्या दरम्यान काटा आहे त्यामुळे 2 हे आपण घ्यायचं नाही। 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 ही पूर्ण घरं आहेत। प्रत्येक ठिकाणी 30-30 अंशाचा कोन असणार आहे। किती 30 झाले हे, 1 2 3 4, मग 30 गुणिले 4 बरोबर किती झाले, 120 अंश। हे पूर्ण घर आपल्याला सापडले। आता राहतो प्रश्न 1 ते 2 ह्याच्या दरम्यान हा काटा आहे तो कुठे आहे आपल्याला माहित नाही। तर नियम काय आहे, एका मिनिटामध्ये तास काटा अर्धा अंश पुढे जातो। मिनिट किती झालेले आहेत, 30 मिनिट झालेले आहेत। 30 मिनिट गुणिले 1/2 किंवा 1/2 बे के बे बे के बे बे पंचे 10 म्हणजे इथे झाले 15। मग तो किती जाईल, तर 30च्या निम्म होणार, कारण तो अर्धा अंशच पुढे जातो त्यामुळे तो ह्या 30च्या अर्धा भाग होणार त्याचा, तर 15 अंश होणार। मग आता हे जे 15 अंश आहे ह्याच्या पुढे आला हा 15 अंश, तो काटा काय झाला 15 अंश पुढे गेलेला आहे। मग जर 15 अंश पुढे गेला तर राहिले किती अंश, तर 15 अंश, कारण हे दोन्ही मिळून किती आहेत, 1 ते 2 पर्यंतचं अंतर किती आहे, 30 अंशाचं आहे। तो 15 अंश पुढे आलाय, मग राहिलेले अंतर किती असणार आहे, 15 अंशाचंच अंतर असणार आहे। मग ते 15 अंश याच्यामध्ये ऍड करा, 135 अंश। म्हणजे 1 वाजून 30 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे, 135 अंशाचा कोन असणार आहे। अशाच प्रकारचं आपण आणखीन एक दुसरं गणित बघूया। आता आपण बघणार आहोत दुसरं गणित। त्यामध्ये विचारलंय 2 वाजून 32 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल। तर आता मगाशी बघितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण घरांचा आधी विचार करायचा आहे। तर 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6, 6च्या पुढे आहे 32 म्हणजे 2 मिनिट तो पुढे आहे, पण आपण 6 पर्यंतचाच विचार करायचा। 3 पासून 6 पर्यंतचा 1 2 3 घर तर पुढे आलेला आहे। प्रत्येक घरामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे, 30 अंशाचा, कारण एक घर आहे 5 मिनिटाचं, म्हणजे 5 सख 30, 30 गुणिले 3 90 अंश। हे पूर्ण 90 अंश आपल्याला मिळाले। आता 2 घरं आणखीन ते पुढे गेलेलं आहे, एका मिनिट म्हणजे 2 घरं म्हणजे 2 मिनिट पुढे गेलेले। एका मिनिटाला तो 6 अंशाचा कोन करतो, तर 2 मिनिटाला किती करेल, 12 अंशाचा करेल। म्हणजे इथपर्यंत तेही आपल्याला ऍड करावं लागेल। आता ते 2 पासून 3 पर्यंत पुढे आलेला आहे काटा, तर इथं काय आहे, एका मिनिटात तो अर्धा अंश जातो। मिनिट किती आहेत, 32, 32 गुणिले 1/2 बे के बे बे के बे बे सख्ख 12, 16। म्हणजे 32 मिनिट ज्या वेळेला होता त्यावेळेला तास काटा 16 अंश पुढे गेलेला असणार आहे। म्हणजे इथून इथपर्यंत तो 16 अंशांनी पुढे गेलेला असणार आहे। मग आता इथे आहे किती, 30 अंशाचं अंतर आहे, त्यातलं तो 30 अंशाचा अंतर आहे, त्यातला तो 16 अंश पुढे आलेला आहे, म्हणजे तो त्यातून वजा करावा लागेल। राहिलेले आपल्याला घ्यायचे, मग राहिलेले इथे किती राहणार, 14, म्हणजे हा भाग किती राहिला, 14 अंशाचा राहिला। मग हा 14 अंश म्हणजे इथून ते आपल्याला इथपर्यंतचं अंतर हवं आहे। मग हे 16 अंश तो पुढे आलेला आहे, तो आपल्याला वजा करून काढून टाकावा लागेल। तिथून राहिलेले 14 आपल्याला ह्याच्यात ऍड करावे लागतील।
म्हणजे इथून ते इथंपर्यंतचं अंतर आपल्याला मोजावं लागेल. मग आता ह्यांची बेरीज करा. 4 आणि 2 6, 9 10 11, 116 अंश. अशा प्रकारे घड्याळामधील 2 काट्यांच्या मधला कोन आपण काढू शकतो. अशाच प्रकारची गणितं तुम्हाला हवी असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.